मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा आंदोलनातील आक्रमक चेहरा आणि भाजपचे युवा नेते अण्णा साळवे यांच्या धर्मपत्नी छायाताई साळवे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मुरबाड येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. समाजकार्यात सदैव आघाडीवर असलेल्या अण्णा साळवे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत छायाताई यांनी केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळली नाही तर सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग नोंदवत त्यांना भक्कम साथ दिली आहे. विविध सामाजिक उपक्रम, जन आंदोलन आणि जनहिताच्या लढ्यांमध्ये त्यांनी निस्वार्थ भावनेने योगदान दिल्यामुळे त्यांचा वाढदिवस हा प्रेरणादायी ठरला. या अभिष्टचिंतन सोहळ्यास आर.पी. आठवले पक्ष, भाजप तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार बांधव, राजकीय पक्षांचे नेते, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी छायाताईंना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि समाजसेवेतील पुढील वाटचाली शुभेच्छा व्यक्त केल्या. या संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. छायाताई यांचा साधेपणा, संयम आणि सेवाभाव ही त्यांची ओळख असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. Birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. बस ओके. दीदी कठीण रे कठीण. हा बस 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 इकडे एक मिनिट. छायाताईचा स्वभाव अतिशय मन मिळून शांत स्वभाव. मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना पाहतोय. कितीही माणसं या घरामध्ये येऊन आल्यानंतर त्यांचा पाहुणचार कसा करायचा ते त्याच्यामध्ये आजपर्यंत त्यांचं एक आगळं वेगळं नाव आहे. आलेल्या प्रत्येक माणसाला चहा पाणी देण्यापासून साहेब घरात असत अथवा नसत परंतु त्यांनी ही परंपरा खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू ठेवली आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाचा हा दिवस आहे. मी अधिक वेळ न घेता खऱ्या अर्थाने त्यांना वाढदिवसाने एवढीच सदिच्छा देतो. इकडे बघा इकडं एक मिनिट. हा इकडे बघा एक मिनिट. ओ हा इकडे इकडे ओके. थँक्यू. ओके फोटो इकडे बघा इकडे बघा एक मिनिट अण्णा. ओके ओके चला. जो अभिष्टचिंतन सोहळा साजरा होतो आणि हा सोहळा साजरा करण्याचं एकमेव कारण असं आहे की माझ्या पाठीशी माझ्या सर्व सुखदुःखामध्ये माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये जिचा अतिशय मोलाचा असा वाटा असतो. कधीही केव्हाही कुठलाही प्रसंग असतो त्या प्रसंगामध्ये अगदी माझ्या पुढे जाण्याचा देखील तिचा प्रयत्न असतो. अशी माझी धर्मपत्नी छायाईचा आज या ठिकाणी अभिषेक सोहळा साजरा होतो. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून जे आम्हाला छायाला जे शुभेच्छा दिल्या आणि आम्हाला दोघांना जे आशीर्वाद दिले
त्याबद्दल मी आपले सर्वांचे ऋणी आहे. मी या ठिकाणी अधिक वेळ घेत नाही, कार्यक्रमाला फार उशीर झाला आहे. मी पुन्हा माझ्या धर्मपत्नीला छायाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझ्या पाठीशी ती यापुढे देखील अशाच पद्धतीमध्ये राहो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या घराला घरपण मी दिलेलं आहे. हे देखील हे सगळं वैभव हे तिच्या प्रेरणेने आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो आणि सर्वांनी उपस्थित असल्या त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ताई ताई शोध घ्या होतं ना कधी कधी अण्णांना तर आभार मानतील ना. अण्णा एक माहिती इच्छा बोलून द्या. अण्णा बोला प्रवास साहेब पाहिले त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुरबाड तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या साक्षीने मी अण्णांना आपल्या ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढे आयुष्य तुमचं निरोगी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. माझा आणि ताईचा खूप वर्षापासून परिचय आहे. गेले 15 ते 20 वर्ष झाले मी या कुटुंबाशी संलग्न आहे आणि म्हणजे भावासारखं त्यांच्या घरी मी वावरत असतो. तर आज अशा माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढे ते संस्थेला त्यांचा दानाचा फार मोठा वाटा आहे आणि त्या हिशोबात ते कधीही कुठे मागे पडत नाही. त्यांचं पुढंच काम असतंय आणि ताईची फार मोठी साथ आहे. ताई एकदम साधं सोपं एकदम प्रेम अशी देणारी ताई. कारण मी या घरामध्ये नेहमी येत असतो. छोटं मोठं कार्यक्रम असू द्या मी ते पोचत असतो. मी माझ्या सर्व मुरबाड तालुक्याच्या बौद्ध समाजाच्या वतीनं माझ्या भारतीय बौद्ध महासंघाचे संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या वतीनं माझ्या ताईला वाढदिवसाच्या मंगल कामना आणि शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्री. 2 मिनिटाचा शुभेच्छा लगेच कसं काय म्हणून म्हणलं तुम्ही असं जर मग पहिला एक काम करून घ्या ना.